हरिओम, मी सानिका संतोष गोलतकर, कुडा उपासना केंद्र। माझी इच्छा होती की मला माझा होणारा नवरा हा बापू भक्त असावा। माझ्या इतका शिकलेला नसेल तरी चालेल, पण तो बापू भक्त असा, कारण बापू भक्त म्हणजे तो निर्व्यसनी असणारच आणि संस्कारी असणार असा मला ठाम विश्वास होता। आणि ज्यावेळी मला पहिल्यांदा स्थळ सांगून आली त्यावेळी 3 बायोडेटा आले आणि ज्यांनी आणली होती स्थळ ते बापू भक्त नव्हते आणि त्यांनी जी स्थळ आणली त्याच्यामध्ये पहिलाच बायोडेटा होता संतोष गोलतकर यांचा आणि त्याच्यावर त्यांनी लिहिलं होतं ओम मनसा अमर्थ दाता श्री अनिरुद्धाय नमः। बस मी बिंदासपणे सगळ्यांना सांगितलं की मला हाच मुलगा बघा। माझ्या घरातले मला म्हणतात अगं तू मुलगी आहे, तू काय बिंदासपणे सांगते हाच मुलगा बघा। पण मला माझ्या बापूने दिलेला आशीर्वाद होता तो। पण त्यात एकच वाईट गोष्ट म्हणजे मनाला हे होणार होती की संतोष हे 9 महिने बाहेर असणार होते, त्याच्यामुळे माझे वडील नाखुश होते। त्यांना सतत नको वाटत होतं ते, कारण 9 महिने बाहेर आणि मलाही थोडं हे म्हटलं वर्षातला 9 महिने बाहेर आणि मग जिथे 1 महिना म्हटलं राहिलं काय म्हटलं। पण कुठेतरी असं वाटत होते की नाही बापूंनी हा आपल्यासाठी आणलेला आहे आणि पहिलंच तर म्हटलं आपण हे नाही करायचं। मी तयार झाले आणि त्याच्यातच मी तरी हा प्रश्न मांडला त्यांच्यासमोर। तर त्यांच्या बहिणीने म्हणजे माझ्या नंदेने त्यावेळेस खोटे सांगितले की आता संतोष पुण्याला गेला आणि तो बिझनेससाठी बघतोय, तो इथे सेटल होणार आहे। तिचा हेतू त्यावेळेस वाईट नव्हता, तिचं लग्न व्हावं असं तिचा हेतू होता, पण तिने ते खोटं सांगितलं होतं। ते लग्नानंतर मला ते खोटं कळलं। पण बघा माझ्या बापूंना किती आमची काळजी होती दोघांची, की फक्त 2 ट्रिप केल्या लग्नानंतर त्यांनी आणि त्यांना ध्यानी मनी नसताना कोणताही प्रयत्न न करता 1 वीक ऑन आणि 4 वीक ऑन आणि 4 वीक ऑफ असा जॉब बापूंनी पुढ्यात आणून ठेवला। मग त्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही आणि त्यामुळे आमचा संसार त्यानंतर खूपच छान चालला होता। आणि त्याच्यानंतर मध्ये आयुष्यात बापूंचे खूप अनुभव येत होते, पण त्यातला एक मोठा अनुभव सांगते म्हणजे लग्नाच्या 1 वर्षानंतर मला दिवस गेले आणि त्यानंतर संतोषी 9 महिन्यासाठी बाहेर असल्यामुळे ते शिपवर गेले। मग त्याच महिन्यामध्ये मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे आणि त्याच्यानंतर मला वॉमिटिंगचा भरपूर खूप त्रास होऊ लागला। म्हणजे इव्हन मला माझ्या सरांनी सांगितले की तुला खूपच त्रास होतोय, तू घरी सुट्टी घे, तर 1-2 महिना आराम कर आणि मग ये आम्हाला। पण माझा तो उलट्यांचा त्रास थांबेना, जवळजवळ 3 महिने मला उलट्यांचा त्रास होत होता आणि म्हणजे पाणीही टिकत नव्हते। त्याच्यानंतर एक दिवस मी माहेरी बँडाला असताना रात्री मला खूप फोर्सने उलटी झाली आतून आणि डोक्यातनं कोणीतरी काहीतरी खेचून घ्यावं असं काहीतरी झालं आणि ते काहीतरी म्हणजे डोक्यातून कोणीतरी काढलंय असं मला भास झाला त्यावेळी मध्यरात्री। आणि त्याच्यानंतर मी झोपून गेले आणि सकाळी उठून बघते तर माझ्या उलट्या कम्प्लिटली थांबल्या होत्या। पण मी त्यानंतर वेगळ्याच जगामध्ये गेले होते। मला सगळ्या गोष्टीची भीती वाटू लागली, साध्या जगण्याची मला भीती वाटू लागली की सगळीकडे म्हणजे निराशेचं वातावरण दिसू लागलं। आपण आता म्हणजे हे जेवणं उठणं बसणं आंघोळ करणं किंवा ह्या विधी मला हे सगळं नाटक वाटू लागलं। मला काहीच कळलं नाही काय होत आहे। मी अक्षरशः मला जसे मला त्यावेळेस फक्त मरणच जवळ वाटत होतं, मला त्यावेळेस मरणाचे डोळे लागले होते। सगळं माझ्यापुढे सगळं सुखसोयी होते, माझ्यापुढे काय माझा नवरा चांगला होता, मला माझ्या बहिणीसारखी सासू सासरे माझी काळजी करत होते, आई वडील माझी काळजी, तरी पण हे विचार का माझ्या मनात येत होते मला माहित नाही। पण फक्त निगेटिव्हच विचार येत होते, मी भावनाशून्य झाले होते। मला ना कसलं सुख वाटत होतं ना कसलं दुःख वाटत होतं। मी बापूंना खूप विनवणी केली, म्हटलं बापू हे काय होतंय, मला काहीच कळत नाही आणि मुळात जगण्याचीच आशा राहिली नव्हती। तर ह्याला कारणही काही नसताना हे का होत आहे, त्यामुळे मी बापूंपासूनही दूर गेले। मी म्हटलं जर शेवटी मरायचंच आहे तर आपण मग हे का करायचं या गोष्टी, त्याच्यामुळे हा परमेश्वर तरी कशाला हवाय आपल्याला असं पण मी बापूंपासूनही दूर व्हायला लागले। पण बापूंपासून दूर होऊन शेवटी मला दुसरा आधार नव्हता। मी तसेही रडत बापूंकडे प्रवचनाला जात होते, बापूंची प्रवचनं ऐकत होते। मी डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर मला हे असे विचार येत आहेत। तर डॉक्टर त्यावेळेस मला म्हणाले की तू घाबरू नकोस, म्हणून प्रेग्नन्सीच्या वेळेस अशा होतात। मग त्यांनी मला 1-2 उदाहरणं सांगितली की काही बायकांनी आपल्या मुलालाही प्रेग्नन्सी नंतर जवळ घेतलं नाही, म्हणजे असं होतं। त्यावेळेस मला वाटलं ठीक आहे, म्हणजे मी यातून बरी होऊ शकेन। त्यांच्या त्या बोलण्याने मला वाटलं माझे बापूच भेटले आणि डॉक्टरकडे जाण्यापूर्वी माझं एवढं झालं होतं की मी फक्त मरणाचा निश्चय पक्का केला होता, आता जाऊन आपण जीव द्यायचा, पण कसा द्यायचा ते माहीत नव्हतं। मी डॉक्टरला सांगितलं डॉक्टर मला असं होतं। डॉक्टर म्हणाले तू काही काळजी करू, तुला जेव्हा वाटेल तुला असं तू मला फोन कर, रात्री बेरात्री कधीही कर, मी तुला ऍडमिट करून घेईन। आणि तसेच मग त्या डॉक्टरांच्या रूपाने मला बापू भेटले आणि मला थोडासा धीर आला। त्याच्यानंतर माझे दिवस असेच चालले होते आणि ह्या काळामध्ये फक्त आणि फक्त मी रामनामाच्या वयास लिहित होते, बाकी मला काही करता येत नव्हते।
म्हणजे इव्हन मी ज्यावेळेस लग्नाच्या आधी सतत ऑफिसला जाऊन साड्या नेसणं किंवा हे करणं ते मी सगळं विसरलं. ते मला काहीच करता येत नव्हतं ना, मला जेवता येत होतं. एक एक तास मी जेवणारी, मला वाटीभरही चिकन खाता येत नव्हते. म्हणजे इतकी माझी परिस्थिती त्यावेळेस वाईट झाली होती. आणि त्या डॉक्टरांकडे मी निघून गेल्यानंतर बापूंकडे प्रवचनाला गेल्या. मला असं वाटलं की मला आता वेळ लागलाय, म्हणजे मी आता वेडीच झाली आहे. म्हटलं हे लोक, बाकीचे लोक इतके छान जगतायत, तो गरीब माणूस त्याच्याकडे पैसा नसताना तो किती आनंदाने जगतो, आणि मला काय झालंय, मला का मरणाचे डोळे लागले, मी का मरणाकडे जाते. तर मी असं रडत बापूंकडे गेले. आणि त्याच वेळी नेमकं बापूंनी प्रवचनात सांगितलं की ज्याला कळतंय की खायचं कुठून आणि शरीरातील घाण बाहेर काढायची कुठून हे कळतं, म्हणजे तो माणूस वेडा नाही. बस बापूंचा हे वाक्य म्हणजे माझ्यासाठीच होतं. मी म्हटलं मला हे कळतंय म्हणजे मी वेडी नाही. म्हटलं मी बरी होणार. आता म्हटलं जे काही होईल म्हटलं ते बापू काय करतील ते, एक तर मी यातून बाहेर पडेल, ते बरी होईल, नाहीतर माझं मरण होऊन मी यातून बाहेर पडेल. आणि असंच मी माझे दिवस ढकलले. डॉक्टरने सांगितलं मला की तू आधी कशी होतीस ते आठवणी तसं तू जगण्याचा प्रयत्न कर. तसं मग मी करू लागले, खोटं जगू लागले. आधी मी हसायचे, रडायचे, त्याच्यामुळे मी खोटं हसायला लागले, रडायला लागले, आणि मग त्याची सवय लागली आणि हळूहळू मी बरी होऊ लागली. आणि ह्या गोष्टीला जवळजवळ 4-5 वर्ष लागले आणि मी ह्या घोर कष्टातून बाहेर पडले. आणि हे फक्त माझ्या बापूंमुळे. 5-6 वर्षामध्ये बापूंकडे मी जी काही भक्ती आणि सेवा केली होती, त्यामुळे बापूंनी जे काही प्रमाणामध्ये जे शुद्ध मन केलं होतं, त्या शुद्ध मनाचं आणि माझ्यामध्ये जे अशुद्ध मन होतं, त्या दोघांची लढाई शेवटी मी बापूंच्या प्रवचनाने, बापूंच्या आशीर्वादाने जिंकले. आणि आज मी अतिशय सुखामध्ये आहे.